अर्जुन अर्जुन हा अरे काय चाललंय तुझं? सांगतो सगळं सांगतो. अरे तू डोळ्यांवरून हात तर काढ, काय चाललंय? अरे ज्याचं बाळ खेळणार आता आपटे पेक पे पेक बाजूसारखा आज गावला वेळा भरणार आहे बाजूसारखा. आजीच्या बाळाची गाडी बघितली का? आणि घोडा कुठे घोडा कुठे घोडा आजीचं पोरग याच्यात बसणार आणि अरे काय हे सगळं? आता फक्त खोली भरली खेळण्यानी, नंतर घर भरणारे घर. अरे हो बाबा, पण आपलं बाळ छोटं असणार आहे ना, मग त्याला या सगळ्या गोष्टींची आता काय गरज आहे? आपली आत्ता नाही गरज, नंतर लागेल ना. आणि मी काय म्हणलेलं आठवते ना, तुला आणि आपल्या पोराला जगातली कुठलीच गोष्ट कधीच कमी पडणार नाही, नाहीतर नाही पडणार. पण अर्जुन, लहान लेकरं लय हट्टी असतात. उद्या जर का आपलं बाळ म्हणलं की मला विमान द्या, मग किती एक ना 5 विमान दिल 5. आपल्याकडे काय कमी आहे? पैशांची कमी आहे का? पैशांची कमी आहे का? हे बघ, कुठून आणलेस हे पैसे? कुठून आणले ते महत्वाचं नाही. मी माझ्या बायकोला आणि पोराला काहीच कमी पडून देणार नाही, हे महत्वाचं आहे. अर्जुन नको करू, मला त्रास होतोय. अर्जुन नको करू, सांगते मी. अर्जुन नकोय. अर्जुन मला त्रास होतोय. नको करू हे सगळं. अर्जुन अर्जुन बाळा, तुला बाबांची आठवण येते का रे? पण तुझे बाबा असे नाही येतात. अरे ते माणूस म्हणून लय भारी आहे. त्यांचं चुकलंय, पण त्यांची चूक त्यांना लवकरच कळली हे माहिती आहे की मला. त्यांच्याकडनं चूक झालीये, पण त्या चुकीची जाणीव त्यांना नक्की होईल, माहितीये की मला. आणि आपलं ठरलंय ना, आपल्याला त्यांना सांगायचंय सगळं. सांगूया आपण लवकर. आणि तुझ्या आईने तर प्रॉमिस केलं होतं, तुझ्याबद्दल सगळ्यात आधी ती तुझ्या बाबांना सांगेल. आज आपल्याला डॉक्टरांकडे पण जायचंय. सगळं चांगलं होईल. तू नको काळजी करू. काय गे आपे, काय उडकतीस? नाश्ता करायचा होता मला. नाश्ता कावाच झाला, अजून राहतोय होय? ते बघ तिकडे भांडी पडल्यात ती. तुला काय वाटतं ग? तू मस्त पैकी आपली महाराणी ग, तुला पाहिजे तेव्हा उठणार, आवरणार, मग खोलीच्या बाहेर येणार. मग तर आम्ही काय तुझ्या सगळ्यांनी वाट बघायची का काय? मावशी, मी असं कुठे म्हणतीये. मग कसं? तुमचं झालं नाश्ता, आता मला करू द्या की. संपलं, सगळं संपलं. बरं, मी माझ्यासाठी बनवून घे. लाज बीज आहे का नाही तुला? हा,
बनवून घेईल म्हण. आज काय हा एखादी बाई तिकडे दाराकडे डोळं लावून बसली असती नवऱ्याची वाट बघत, पण नाही कलेक्टर मॅडम आहे ना. मावशी तुम्ही अर्जुनच्या जामीन बद्दल बोलताय कळतंय मला. हा लय उपकार झाला आमच्यावर. जसं काय तेच उशीर झालाय आता गो बाया. आता आता कसला उशीर झालाय, पुढे जायचं हिंडायला. मावशी तुम्ही का त्रास देताय हो मला. मी आणि तुला अंतरास. अगं तिकडं कोर्टात जायचं सोडून हिचं काय खायचं हुडकत बसलीस. मावशी मला ऑफिसला जायचं, मला उशीर होतोय. काय अगं कसली बाया आहेस तू. हा त्या अर्जानी कुठल्या मुहूर्तावर लगीन केलंय काय माहिती हिच्याशी. बरं झालं माझा बंट्या सुटला. माझ्या तावडी जर घावली असतीस ना तू, 1 मिनिट बी तुला दारात उभी केली नसती, हाकलून दिली असती. आणि मावशी अहो काय करताय तुम्ही. मला खायच्या शेंगदाणे तेच घ्यायला आले होते मी. तुला ना अप्पे तुला चांगली 10-12 दिवस उपाशी ठेवली पाहिजे, म्हणजे तुझी अक्कल ठिकाणी होईल. बरं तुम्हाला गुळ शेंगदाणे खायचे होते ना, तुम्हाला मिळाले ना ते. जावा तुम्ही. तुला वाटतच नसेल ग त्या अर्जाला जामीन मिळावा म्हणून. मावशी एवढी क्रूर नाही हो मी. आणि जर अर्जुनला जामीन मिळत असेल ना तर जरूर मिळावा. हा पक्की नाटकी आहे ही. मला सगळे शेंगदाणे खायच्या. मावशी मावशी अहो का. बाळा सॉरी हा, आज तुला पोटभर नाही खाऊ घालता आलं. पण आता आपण ऑफिसला गेलो ना का खाऊ काहीतरी. हा अरे कुठं राहिला त्यो. येईल की. बरं ऐक की, आपण काय बोललो ते लक्षात आहे ना. काय तेच रे अर्जाला बाहेर काढायचं. मला अजूनही पटाना बरं का. अरे बेस्ट आयडिया आहे, ऐक माझं. ए, तुझं काम आहे आयडिया द्यायचं. बेस्ट आहे का नाही हे ठरवणारा मी आहे. आता एक काम करू. काय तू म्हणतो तसं अप्प्यानं अर्जुनने एकमेकांचं तोंड बघायचं नसेल तर त्यांच्या टोकाची भांडणं झाली पाहिजे. आता अजून किती टोकाचे पाहिजेत. अरे लायला मजनू ती. मला विचार की त्यांच्या टोकाचं भांडण झाल्याशिवाय अर्जाला जेलच्या बाहेर काढायचं नाही. चालतंय की, हे बेस्ट आहे. What a horrific smile. म्हणजे मला म्हणायचं होतं की तुमच्या हसण्यात दहशत आहे. सावंत ना. येस सर. सरकार. यस सरकार म्हणायचं. ओके सर. सरकार. इंग्लिश काय झाडतं रे. ते काय आहे की माय होल एज्युकेशन वॉज डन थ्रू कॉन्व्हेंट. सो वेन आय स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन इंग्लिश क्रिप्स इन. ते काय माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातनं झालंय तर संभाषणाची सुरुवात आपोआप इंग्रजीतनं होते. ए तुझी इंग्लिश ठेव बाजूला आणि मी सांगतो तसं कर. अर्जुन लय बेकार आजारी पडलाय असं कळलं पाहिजे कोर्टात. त्यामुळे त्याला आणता येणार नाही म्हणून त्याची पेशी पुढे टाकल्याची. कळलं का. आणि तुझं काय असेल ते पोच करतो मी. ओके. आणि ऐक कॉन्व्हेंट याच्यातलं बाहेर कोणाला काही कळलं नाही पाहिजे. कळलं का. नो नो नॉट ॲट ऑल. निघ. डेंजर आहे रे हो. जाऊ दे ना त्याला कुठं जावया बनवून घ्यायचंय. बरं ऐक, हे झालं अर्जाचं. तू कलेक्टर ऑफिसला जाणार होता ना. जाणार आहे की. आणि एकटा नाही जाणार, अख्खा लवाजवा घेऊन जाणार आहे.
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिर्के. अरे आज नाश्ता इकडे? हा हो, घरून यायला जरा वेळ झाला ना म्हणून मग चहा बिस्किट. तुमचं चालू द्या मॅडम, मी येतो. शिर्के बोला की. मॅडम आज 2 व्हिजिट्स आहेत आणि त्यानंतर शिर्के ऑफिस मधली काय काम आहे ती सांगा की, माझं बाहेर जरा वेगळं काम आहे. मॅडम ही फाईल आणि बाहेर ती बाई आल्या, तुम्ही मेस मध्ये कामाला लावली होती ती आल्यात का त्या? पाठवा त्यांना. आधी येऊ का मॅडम? या की ताई. मला बोलवलं तुम्ही? हो, माझं जरा काम होतं. काय मॅडम, काही असलं खायला लागलाय तुम्ही? अहो हो, जरा घरून यायला वेळ झाला ना म्हणून मग चहा बिस्किट. अहो मला एक फोन करायचा, काहीतरी चांगलं आणलं असतं तुमच्यासाठी. हो नाही ताई, एवढं काही नाही. थांबा तुम्ही, आली मी 5 मिनिटात. अहो ताई कुठे? अहो थांबा. अहो मी खातीये की हे ताई. काय ताई. मॅडम तुम्ही हे असलं काय खात जाऊ नका. ताई तब्येतीची काळजी घ्या. धरा हे खा, गरमागरम तुमच्यासाठी पराठा आणल्यात. बर. काम कसं चाललंय? मॅडम चांगलं चाललंय, आता हळूहळू होईल सवय. ताई जरा बोलायचं होतं मला. बोला की मॅडम. खरं तर मला तुमची माफी मागायची होती. त्या दिवशी तुम्ही घरी आलात, अर्जुन बद्दल सगळं सांगत होतात, पण मी नाही ऐकून घेतलं तुमचं, कारण त्याच्या प्रेमाची पट्टी बांधली होती ना डोळ्यावर. पण मी खरंच माफी मागते. अहो मॅडम हे काय बोलताय तुम्ही? माफ करणारे मी कोण हो? नाही ताई, पण मी नाही ऐकून घेतलं ना तुमचं त्या दिवशी. अहो मॅडम बरं झालं तुम्ही माझं नाही ऐकलं. ती म्हणजे तुमच्यासारखी माणसं लय थोडी असतात बघा ह्या दुनियेत. अशी जीवापाड प्रेम करणारी, असा जीवापाड विश्वास ठेवणारी नसलीच पाहिजे. माझं बघताय ना काय झालंय. अर्जुन साहेबांचा काहीतरी गैरसमज. ताई हो, मला नका सांगूय. मला प्रत्येक जण येऊन हेच सांगतोय. बर ती ठीक आहे, नाही सांगत. मॅडम आज जी मी इथं उभी ती कशामुळे सांगा बरं? कशामुळे म्हणजे? तुम्ही मला त्या दिवशी माफ केलं म्हणूनच आज मी इथं उभी आहे. मी बी सगळं बेकायदेशीरच केलं की. मॅडम ते आठवलं तरी कस तरी होतंय बघा. ताई अहो, तुमची गोष्ट आणि त्यांची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही गुन्हा केला होता आणि त्यांनी विश्वासघात केलाय. तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर? त्याच प्रेमाचा गैरफायदा घेतलाय त्यांनी. मॅडम ह्याच्याहून काहीच वांगाळा असत नाही बघा. अर्जुन साहेब माणूस म्हणून लय चांगला आहेत बघा. अक्षय तुमच्यासारखं सगळ्या गोष्टीत वाहून घेतात. मॅडम लहान तोंडी मोठा घास घेते. बरं एकदा विचार करून बघा. विचार? अहो ताई, विचार जरी केला ना तरी विचित्र वाटतंय सगळं. खोटं वाटायला लागले हो मला. माझ्या हातनं एवढी मोठी घोडचूक होऊच कशी शकते ना तेच कळत नाही. मॅडम बाकी काय बी असू द्या, पर एक सांगते, तुम्ही असं स्वतःला कुसू नका. ह्यात तुमची काय बी चुकी नाही. माझी चूक नाही, समोरच्याचा हेतू चुकीचा नाही, मग चुकी कोणाची आहे? परिस्थितीची. त्याचंही हेच म्हणणं आहे. आपली चूक परिस्थितीवर ढकलून देणं लई सोपं आहे ताई. जाऊ द्या ना, नकोच हा विषय. सावंत, हो सावंत, अहो आज जायचंय ना हो सावंत. पाणी पाणी राहू द्या, आज जायचंय ना कोर्टात. अहो थंड पाणी आहे, घ्या प्या. पाणी घ्या, पाण्याला नाही म्हणू नये. हे घ्या. कधी जायचंय कोर्टात? आय डोंट नो. म्हणजे अजून तारीख आली नाही. अहो म्हणजे असं कसं? अहो मला काय माहिती आहे, ऑर्डर आली नाही एवढं खरं. अहो तुम्ही चौकशी केली का? मी एन्क्वायरी करून काय होणार आहे? खरं तर ऑर्डर कालच यायला हवी होती. नियमानुसार माझी आज पेशी व्हायला पाहिजे होती कोर्टात. हे सगळं नियमाने होत असतं तर तुम्ही इथे नसता. हो सावंत. मॉरल ऑफ द स्टोरी,
आज तुमची पेशी होणार नाही. अहो, आज कशी काय नाही? तुम्ही चौकशी केली का नाही आज? एवढं हायपर होऊ नका. स्ट्रेस वाढेल, शुगर स्पाइक होईल, डायबिटीस होईल. हो, काय चाललंय सावंत तुमचं? शुगर अन बिगर. इथं माझं काय चाललंय? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या पोलिसांच्या हातात काय काय असतं. वरनं ऑर्डर आले की आपल्याला फक्त फॉलो करायचे असतात. तारीख पुढे ढकलली आहे, नवीन तारीख आली की सांगतो. हो सावंत तुम्ही ऐका ना. तुम्ही ऐका, मी काय म्हणतोय, माझ्यासाठी एकदा चौकशी करा ना परत. सावंत, कोणीतरी गेम केलेलं दिसतंय तुमचं मिस्टर अर्जुन. म्हणजे कुणीतरी कोर्टाची तारीख मुद्दाम बदलली असं म्हणताय तुम्ही? यू नेव्हर नो. नाही, असं काय नसेल. तुम्ही प्लीज ऐका माझं, माझ्यासाठी एकदा परत चौकशी करा तुम्ही. ट्राय करतो, कन्फर्म नाही. पुढची तारीख आली तर सांगतो. याला काय अर्थ आहे राव? मॅडम आमचे काही प्रश्न आहेत. आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे. एक मिनिट, अंगावर येऊ नका. एक मिनिट. मला सध्या वेळ नाहीये. नसणारच हो, आता वेळ नसणारच की. आणि उत्तरं पण असली पाहिजेत ना द्यायला. तुमच्या नवऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक केलंय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला याची कल्पना होती का? तुम्ही याची जबाबदारी घेता का? तुम्ही सगळे परत या, आता त्याने वेळ नाहीये. चला. बघा कलेक्टर मॅडम कशा घाबरून पळ काढतायत. बघा बघा. तुम्ही आधी सगळे बाहेर पडा. बाहेर वा सगळे. ओ शिर्के, अहो थांबा की राव, केवढी घाई करताय. कलेक्टर मॅडम अहो बोला की, द्या उत्तर. मी सगळ्याची उत्तर देते, फक्त तुम्ही गोंधळ घालू नका. एका वेळी एकेकाने एक प्रश्न विचारा. मॅडम तुमचा नवरा तुरुंगात आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी लाच घेतली होती आणि कायद्यानुसार त्यांना अटक झाली. पण ते लाच घेतात हे पहिल्यांदा तुम्हाला केव्हा समजलं? ज्या दिवशी त्यांना अटक झाली त्याच दिवशी, म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी. त्या दिवशी ते सर्वांच्या समोर सापडले, म्हणून तुम्ही आज हात काढून घेताय का? म्हणजे तुम्हाला हे सगळं आधीपासूनच माहित होतं, आता ते सापडले म्हणून तुम्ही हात काढून घेताय का असं विचारतायत ते. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. संकल्प. पण मॅडम तुमच्या डोळ्यासमोर ते भ्रष्टाचार करत होते आणि तुम्हाला माहिती नाही. मॅडम तुमच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही त्यांना सोडवणार का? तुमच्या पदाचं वजन वापरून तुम्ही त्यांना सोडवणार असं ऐकलंय, हे खरं आहे का? एक मिनिट. त्यांनी जो गुन्हा केलाय त्याची कायद्यानुसार जी शिक्षा लिहिलेली असेल ना ती शिक्षा त्यांना व्हावी. आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. एवढी शिक्षा तर त्यांना व्हायलाच पाहिजे. बस. अपर्णा सुरेश माने, एकच नंबर. हा काय स्टेटमेंट दिलेस राव तू? ठीक आहे पाणी. अहो तुम्हाला कसं कळलं मला पाणी पाहिजे ते? तुला काय पाहिजे ती मला नाही कळणार तर कोणाला कळणार? तू पाणी पे. अगं मी आहे, आई अप्पा आहेत, सगळे आहेत की. कशाला घाबरतीयस? काही काळजी करू नकोस. होय तुम्ही आहात म्हणून मला कसलंच टेन्शन नाही, नाहीतर माझं काहीच खरं नव्हतं. काळजी करू नकोस, आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. अर्जुन तू का केलंस रे असं? आत्ता ही तर पाहिजे होतंस तू मला.
कायद्यानुसार जी शिक्षा लिहिलेली असेल ना ती शिक्षा त्यांना व्हावी आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. एवढी शिक्षा तर त्यांना व्हायलाच पाहिजे.